विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यावर सांगलीमध्ये आव्हान प्रति आव्हानांना उधाण आले। सोमवारी गृहमंत्री आर पाटील यांनी मी निवडणूक हारलो तर राजकारणातून संन्यास घेईन आणि मी निवडून आलो तर खासदार संजय पाटलांनी खासदारकी सोडावी असं आव्हान दिलं होतं। यावर उत्तर देताना संजय काका पाटील यांनी गृहमंत्रीपद सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरा, मग बघू विजय कुणाचा होतो असं प्रति आव्हान दिले। आबा तुमचं तासगाव मध्ये काय मी आज सांगतो, आव्हान देऊन समोरच्याने पुढे यावं, मी उभाच राहणार आहे आणि माझं आव्हान स्वीकारायचं असेल, प्रचंड मतांनी माझा विजय झाला नाही तर मी कायमचं राजकारण सोडीन, पण जर माझा विजय झाला तर मग अपघाताने मिळालेली आणि लाटेत निवडून आलेली खासदारकी सोडावी लागेल। तेव्हा हे अपघात काय आहेत हे आर पाटलांनी संजय पाटलाच्या बाबतीमध्ये सांगू नयेत। राहिलेला प्रश्न जो आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी जवळजवळ 150-200 गावांमधून आणि आपल्या पत्रकार मित्रांच्या समोर मी आव्हान देत होतो की लढाई माझी आणि प्रतीक पाटलांची नाही, लढाई माझी आणि आर पाटलांची आहे। राज्याचा गृहमंत्री ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेपणाला लावून पैसे देऊन सगळी यंत्रणा वापरून ही निवडणूक करतायत। त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं। मी जे दिलेलं आव्हान होतं त्यांना की या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन, तुमचा प्रतीक पाटलाचा झाला, तुम्ही ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे, तुमचा झाला तर तुम्ही सोडा, ते आव्हान त्यांनी स्वीकारलेलं नाही। तो पळपुडा मनुष्य आहे।